तामिळनाडूच्या राजकारणात नुकताच झालेला हा बदल खरोखरच ऐतिहासिक आहे. विजय थलपती यांच्या तमिलागा वेत्रीकळघम (टीव्हीके) या पक्षाने निवडणुकीत मिळवलेले यश आणि त्यांची मुख्यमंत्रीपदाच्या दिशेने होणारी वाटचाल ही एका नव्या विचारसरणीची सुरुवात आहे. वेळेपुरते नाव वापरणाऱ्यांना थलपतींची चपराक, बाबासाहेबांच्या विचारांचा विजय. निवडणूक आली की बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालायचा, मते मिळाली की संविधानाची शपथ घ्यायची आणि सत्ता हातात आली की 5 वर्षे बाबासाहेबांच्या विचारांना सोयीस्करपणे विसरून जायचं. हा आजवरच्या अनेक नेत्यांचा ठरलेला पॅटर्न होता. पण या ढोंगी राजकारणाला तमिळनाडूच्या जनतेने आणि एका खऱ्या हिरोने दणका दिला आहे. अवघ्या 2 वर्षांपूर्वी स्थापन झालेला पक्ष. कोणतीही मोठी राजकीय पार्श्वभूमी नाही. विरोधकांनी अभिनेता आहे, सिनेमापुरता टिकेल म्हणून हिणवले. पण आज त्याच विजय थलपती यांनी तामिळनाडूच्या राजकारणातील 6 दशकांची मक्तेदारी मोडून काढली आहे. हा विजय फक्त एका अभिनेत्याचा नाही, तर त्यांनी सुरुवातीपासून ज्यांच्या विचारांचा पाया धरला त्या बाबासाहेबांच्या विचारसरणीचा हा विजय आहे. आजवर अनेक नेत्यांनी बाबासाहेबांच्या नावाचा वापर फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी आणि खुर्चीसाठी केला. उपकार मानणे तर दूरच, पण बाबासाहेबांचे नाव घेतानाही काहींना संकोच वाटायचा. पण विजय थलपती वेगळे ठरले. त्यांनी पहिल्या दिवसापासून जाहीरपणे सांगितले की या देशाची, कामगारांची आणि वंचितांची प्रगती बाबासाहेबांच्या विचारांशिवाय होऊच शकत नाही. त्यांनी केवळ मते मागण्यासाठी बाबासाहेबांचे नाव घेतले नाही, तर आपल्या पक्षाच्या विचारसरणीचा मुख्य आधार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बनवले. आज जेव्हा ते राज्याचे नेतृत्व करायला सज्ज होत आहेत, तेव्हा त्याचे श्रेय ते नम्रपणे बाबासाहेबांच्या विचारांना देत आहेत. हा संपूर्ण देशातील नेत्यांसाठी खूप मोठा धडा आहे. लोकांना आता पोकळ आश्वासने आणि जातीचे राजकारण नको आहे. लोकांना हवा आहे तो बाबासाहेबांचा समतावादी दृष्टिकोन. विजय थलपती यांनी दाखवून दिले की जेव्हा तुम्ही महापुरुषांचे विचार प्रामाणिकपणे जनतेपर्यंत घेऊन जाता तेव्हा जनता तुम्हाला डोक्यावर घेते. बाबासाहेबांचे उपकार वेळेपुरते आठवणाऱ्यांच्या डोळ्यात हा विजय अंजन घालणारा आहे. कपाळावर निळा टिळा लावून आणि छातीवर संविधानाचा अभिमान बाळगून जेव्हा एखादा नेता प्रामाणिकपणे काम करतो, तेव्हा इतिहास असाच बदलतो. नाव वापरणारे संपले, विचार जपणारे जिंकले. जय भीम.